मागेही नको पुढेही नको, आता सोबतच राहू। हा क्लिअर मेसेज देणारी ही दृश्य सध्या जोरदार चर्चेत आहेत। ठाकरेंची अधिकृत युती होईल की नाही माहिती नाही, दोन्ही बंधू एकत्र निवडणूक लढवणार की नाहीत तेही माहीत नाही, पण दोन्ही भावांचं मनोमिलन झालंय। दोन्ही भाऊ आता मनापासून एकत्र आलेत हे दाखवणारी ही दृश्य आहेत। ही दृश्य मंत्रालयातील आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली। निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ व्हावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा घोळ दूर करावा, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोग अधिकारी चोकलिंगम यांना केली। यासाठी सर्वपक्षीय नेते मंत्रालयात एकवटणार होते। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे दाखल झाले, यानंतर तिथं राज ठाकरेही उपस्थित झाले आणि तिथं असं काहीच घडलं। दोन्ही भाऊ मंत्रालयात पोहोचले। समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती। राज ठाकरे थोडे मागे आणि उद्धव ठाकरे थोडे पुढे होते। काका राज ठाकरेंसोबत पुतण्या आदित्य ठाकरेही चालत होते। इतक्यात उद्धव ठाकरे महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन पुढे निघाले। राज ठाकरेंनीही पायातले बूट काढले। तोपर्यंत उद्धव ठाकरेंचं दर्शन झालेलं होतं। राज ठाकरे थोडे मागे पडले। ते बूट काढून दर्शन घ्यायला पुढे गेलेत। इतक्यात बाप लेकात एक छोटासा संवाद झाला। आदित्य उद्धव ठाकरेंजवळ काहीतरी पुटपुटले। लेकानं काहीतरी सांगितलं आणि उद्धव ठाकरे पुन्हा पुढे सरसावले। ते राज ठाकरेंना हात लावून थांबवत होते, पण राज ठाकरेंचं तिकडं लक्ष नव्हतं। राज मान खाली घालून माघारी फिरणार तितक्यात आदित्यने काकांना प्रेमानं अडवलं आणि दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले। जरा वेळ मागे पुढे झालेले भाऊ पुन्हा एकत्र आलेत हे पाहून कित्येक कॅमेऱ्यांनी ती दृश्य टिपली। बरं, या घटनेपूर्वी सुद्धा दोन्ही भाऊ एकाच गाडीतून मंत्रालयात पोहोचले होते। राज ठाकरेंच्या गाडीतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी प्रवास केला। ती दृश्य जुन्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी होती। यावरूनच आता ठाकरे बंधूंमध्ये कोणताच मनमुटाव नाहीये। ठाकरे पूर्ण मनाने एकत्र आलेत हा स्ट्रॉंग मेसेज या माध्यमातून विरोधकांना गेला का? जरा वेळ राज मागे पडली ही बाब आदित्यने उद्धव ठाकरेंच्या लक्षात आणून दिली का? आणि उद्धव ठाकरेंनीही तात्काळ भावाला पुन्हा हक्कानं जवळ बोलावून घेतलं का? असे प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत।